हॅलो, आज आपण धनलक्ष्मी कुंचनचा घरच्या साहित्यातला व्हिडिओ पाहणार आहोत. आणि याआधीही मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा का करतात, कशी करतात याचा डिटेल व्हिडिओही आधी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे. आज फक्त घरच्या साहित्यातला आणि उत्तरपूजेचा व्हिडिओ करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो, नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा व्हिडिओ आपला मंगळवारचा आहे. मंगळवारी छान अशी देवपूजा झालेली, कारण की सोमवारी मी फुल मार्केटला गेलेले तर खूप छान असे फुलं गजरे वगैरे मिळालेले होते. तेच मी सगळ्या देवींना वगैरे गजरे घातलेले. महालक्ष्मी आईला पण छान असा जुईचा गजरा घातलेला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक दिवशी स्वामीचरित्र सारामृतचंही पठण करायचं होतं. सगळी देवपूजाही करायची होती आणि स्वामींचा अभिषेक वगैरे. तर त्या दिवशी मला पौर्णिमेची सेवा काही करायला मिळाली नाही. म्हणजे धनलक्ष्मी कुंचनचे तांदूळ चेंज करून पुन्हा स्थापित करून त्याची व्यवस्थित पूजा करायची होती, परंतु वेळेअभावी मी काय ती केली नव्हती. म्हटलं आज चला चांगली फुलं गजरे वगैरे सगळं मिळालेलं आहे, तर आज धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून घेऊ. तर मी आधीच याआधी एक धनलक्ष्मी कुंचन पूजेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु मी आज घरच्या साहित्यातच आपण धनलक्ष्मी कुंचन कसं भरू शकतो हेही सांगणार. कारण की सगळ्या महागड्या वस्तू, चांदीच्या वस्तू असेल तरच धनलक्ष्मी कुंचनची पूजा होते असं काही नाही. आपली यथाशक्ती आणि आपला भाव महत्त्वाचा आहे. तर आपण इथे मी दोन्ही साहित्य घेतलेत, घरातलेही घेतलेत आणि माझ्याकडे जे चांदीच्या वस्तू आहेत त्याही घेतलेले. घरातले साहित्य म्हणजे काय, तर वेलची, लवंग, हळकुंड, सुपारी, कमलगट्ट्याचं मणी हे तर आपल्या घरात सहजच उपलब्ध होतात. आणि हे कवड्या, गोमती चक्र, ह्या बांगड्या आणि नाणी हेही आपल्याकडे उपलब्ध होतात. म्हणजे कवड्या, गोमती चक्र आणि ह्या बांगड्या आपल्याला जिथे पूजेच्या वस्तू मिळतात अशा शॉपमध्ये गेलो तर नक्कीच सगळं मिळेल. आणि बाकीचे बाबा रत्न, चांदीचा हळकुंड, चांदीचे नारळ, चांदीच्या अक्षता, मोती पवळं हे आपल्याकडे जर असेल तर ठीक, नसेल तरीही ही पूजा होऊ शकते. कारण की महालक्ष्मी प्रिय तुम्ही कोणतीही वस्तू भक्तिभावाने त्या कुंचनमध्ये भरायची. आणि कुंचन भरतो म्हणून म्हणजे काय, तर आपल्या घरात धान्य, सुख, शांती, पैसा सगळं म्हणजे टिकून राहावं याच्यासाठी आपण कुंचन भरायचं असतो. तर याच्यात महत्त्वाचा असतो तो कुंचन. तर हा कुंचन आपल्याला ऑनलाईनही मिळतो. म्हणजे आपण अमेझॉन, मिशोवरही सुद्धा उपलब्ध आहे. फक्त त्याची जर म्हणजे शुद्धता धातूची ही आपण चेक करून घ्यावी का, म्हणजे खरंच तो ब्रास. कारण की ऑनलाईन म्हणजे मिशोच्या साईटवर तर याची प्राईस खूप कमी दाखवलेली आणि ॲमेझॉनवर पण आहेत. तर कुंचन महत्त्वाचं आहे. हा कुंचन तुम्हाला ऑनलाईन किंवा म्हणजे असे दादर, ठाणा, मुंबईच्या ठिकाणी मोठ्या अशा शॉपमध्ये मिळून जातो. तर हा कुंचन साधारणतः 1000-1200च्या दरम्यान आपल्याला मिळतो. इथे मी सगळं साहित्य एकत्रित करून खालीच घेतलेलं, म्हणजे पुन्हा देवपूजेला बसल्यावर उठायला नको म्हणून. इथे मी एक आपल्या छोट्या स्टँडच्या डिशवर पहिल्यांदा मी हळद कुंकू वाहून घेतला. नंतर मी जी वापरते, ज्या कुंचनासाठी जी नाणी वापरते तीच मी नाणी वापरते, पुन्हा बदलत नाही. आणि मग त्यांची आधी पूजा करून घेतली. आणि त्याही आधी जेव्हा मी कुंचन रिकामं करते तेव्हा सगळ्या वस्तू स्वच्छ अशा धुवून घेते. आणि नाणीही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. मग नाण्यांवर हळद कुंकू वाहिलं आणि मग कुंचनाला सर्व बाजूनी अष्टगंध मिश्रित चंदन लावलं आणि त्यानंतर हळद कुंकू लावायचा प्रथम आणि आपण असं तो कुंचन त्या नाण्यांवर ठेवायचा. कुंचन कधीही खालीच प्लेटमध्ये ठेवायचे नाही, तो नाण्यांवरच ठेवायचा. आणि त्याच्यात मग पहिल्यांदा मी हळद कुंकू वाहिलं, त्याच्यानंतर थोडेशा अक्षता टाकल्या आणि मग एक मूठ पहिल्यांदा तांदूळ टाकले. आणि घरच्या साहित्यात कुंचन कसं भरायचं, तर मी पहिल्यांदा जे सामान दाखवलं तेच आहे साहित्य. आणि मग त्याच्यात मी पहिल्यांदा आता हलकून टाकलं, मग पुन्हा एक मूठ तांदळाची टाकली, मग 5 वेलची घेतलेल्या. इथे मी लवंग आणि वेलची 5-5 घेतल्या. आता तुमच्यावर आहे, तुम्ही कितीही घेऊ शकता. आणि लवंग हे तुटलेलं वगैरे घ्यायचं नाही, असं अखंड लवंग घ्यायचं जे फूलवालं असतं, म्हणजे त्याचा फूल पडलेला नसावा. तेही मी 5 घेतले. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मूठ तांदूळ, म्हणजे तुम्ही एक साहित्य टाकून एक तांदळाची मूठ टाकू शकता किंवा संपूर्ण साहित्य टाकून मग तांदूळ भरू शकता. इथे मी कमलगट्ट्याचा मणी टाकला. कमलगट्ट्याचे मणी तुमच्याकडे जर 5 असतील तर तुम्ही 5 टाकू शकता. इथे जो आपण चांदीचं श्रीफळ वापरतो, चांदीचं श्रीफळ नसेल तर छोटे छोटे श्रीफळ पूजेचे मिळतात, परंतु तेही नसेल तर एक सुपारी टाकली तरीही चालते. नंतर या पिवळ्या कवड्या 5 मी टाकते.
आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 मूठ तांदूळ आणि मग हे 5 गोमती चक्र. म्हणजे मी चांदीच्या हलकुंडाऐवजी आपलं घरातलं हलकुंड घेतलं, चांदीच्या लवंगाऐवजी आपलं घरातलं लवंग घेतलं आणि वेलची, कमलगट्टा, मणी हे आपलं सगळं घरातलंच होतं. त्याच्यानंतर मी एक रुपयाचा नाणंही त्याच्यात टाकलं, म्हणजे एक पैशाचं स्वरूप असं. आणि नंतर ह्या हिरव्या पिवळ्या बांगड्या त्या सौभाग्यकारक आहेत, तेही मी त्या कुंचनमध्ये टाकलं. म्हणजे आपण या कुंचनात काय भरतो तर पैसा, धान्य आपल्या घरातलं, सौभाग्यकारक अलंकार टाकले आपण. त्याच्यानंतर चांदी ही लक्ष्मीप्रिय आहे, लक्ष्मीला आकर्षित करणारी आहे, ती टाकली. आणि मग सगळं लक्ष्मीकारक आणि सगळ्याची यथाशक्ती आणि यथाभाव पूजा आपल्याला करायची आहे. आणि काय लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की जे काही धान्य, पैसा, संपत्ती जी काही माझ्याकडे आहे ती टिकून राहू दे. म्हणजे आपण सगळं लक्ष्मीकारक आहे, जे आपल्याजवळ आहे ते या कुंचनात भरलं आहे. म्हणजे जे असं सगळं माझ्या घरात सुख, समृद्धी, धन, संपत्ती नांदू दे, अशीच भरून माझ्याकडे राहू दे. या पूजेमागचं पूजेमागचं कारण आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण ही पूजा करतो. मी सगळं घरातलं साहित्य टाकल्यानंतर त्याच्यानंतर माझ्याकडे जे चांदीचं हलकुंड, लवंग वगैरे होतं तेही मी त्याच्यात टाकले. तुमच्याकडे चांदीचे हे वस्तू नसतील तरी चालेल. आजकाल चांदीचा छोटासा कॉईन सगळ्यांकडे असतो. नाही तर तुमच्याकडे जी चांदीची वस्तू कुठली असेल ती स्वच्छ अशी करायची आणि तीही तुम्ही या कुंचनात टाकायची. कारण चांदीची वस्तू का टाकायची? कारण की चांदी ही लक्ष्मीप्रिय आहे आणि ती लक्ष्मीकारक आहे आणि ती शुभ मानली आहे. म्हणून चांदीची वस्तू जी तुमच्याकडे उपलब्ध असेल तीही याच्यात टाकू शकता. याच्यानंतर जे माझ्याकडे जे चांदीचं जास्वंदाचं फूल, प्राजक्ताचं फूल होतं ते मी सगळं असं वर ठेवलेलं. आणि अशा प्रकारे आपल्याला कुंचन भरून घ्यायचं आहे. याच्या आधी मी जो कुंचनचा व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये मी जे माझ्याकडे साहित्य होतं चांदीचं वगैरे तेच टाकलेले आहे. आणि आता मी घरच्या साहित्यात तुम्ही कसं कुंचन भरू शकता हे दाखवलेलं आहे. म्हणजे फक्त सेवा महत्त्वाची आहे का? ही चांदीचंच हलकुंड पाहिजे, चांदीचंच नारळ पाहिजे, चांदीच्याच अक्षत पाहिजे असं काही नाही. फक्त आपला भाव, आपली प्रार्थना, आपली भक्ती प्रामाणिक असावी. आणि घरातलंही घरात ज्या वस्तू आहेत त्या आपल्या लक्ष्मीकारकच आहेत, ती आपली लक्ष्मीच आहे. आणि ती कुंचनात भरली तर आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीचीच पूजा करत आहे. म्हणून घरच्या साहित्यातही तुम्ही उत्तम प्रकारे ही कुंचन सेवा करू शकता. फक्त इथे आपल्याला फक्त एक कुंचन बाजारातून विकत आणावं लागेल. आणि बाकीचे कवड्या, गोमती चक्र, पूजेच्या बांगड्या हे सगळं साहित्य आपण जेव्हा पूजेचं साहित्य घेण्यासाठी एखाद्या दुकानात जातो तेव्हा आपोआप तिथे सहजरित्या उपलब्ध होतं. आणि त्याच्यानंतर असे आपण पूजा वगैरे केल्यानंतर गजरा आणि लाल फूल वाळायला विसरायचं नाही. कारण की लाल फूल ही लक्ष्मीप्रिय आहे. आणि सुगंधित गजरा, कारण की सुगंध हा लक्ष्मी मातेला खूप आवडतो. म्हणून मोगऱ्याचा, जुईचा वगैरे सुगंधित गजरा मातेला अर्पण करायचा. आणि त्याच्यानंतर इथे मी मखाण्या आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे. रात्री मी खीर आणि पूर्ण आपलं जेवणाचं नैवेद्य दाखवेन. आणि याच व्हिडिओमध्ये पुढे आपण कुंचनाची उत्तर पूजा कशी करावी हेही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. मला मागच्या व्हिडिओला कमेंट आलेली की कुंचन कुठून घेतलं आणि पूजा कधी करायची, सकाळी किंवा संध्याकाळी. तर पूजा तुम्ही सकाळी केलं तर उत्तमच आहे. कारण की पूर्ण दिवस आई महालक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. आणि नाहीच जमलं तर तुम्ही संध्याकाळी पूजा करून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करू शकता. आणि सर्व साहित्य भरताना श्री महालक्ष्मी मातेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. पूर्ण साहित्य भरेपर्यंत आई महालक्ष्मी मातेचा जप करायचा. त्यानंतर मी जे दाखवलं का विष्णू सहस्रनाम तुम्ही नक्की वाचा. कारण की माता लक्ष्मीला आपल्याबरोबर भगवान विष्णूंची ही सेवा तेवढीच प्रिय आहे. म्हणून विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही. सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुमच्याकडे असेल तर ठीक, तेही पठण करा. नसेल तर आपल्या मोबाईलवर आता सहज सगळं उपलब्ध होतं. त्याच्यानंतर श्रीसूक्ताचंही तुम्ही पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. महालक्ष्मीच्या आईचा गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र या सगळ्याचं तुम्ही हे कुंचन भरताना पठण करू शकता. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही पठण करू शकता. आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. दुसऱ्या दिवशी मी पहिल्यांदा
आरतीतला दिवा लावून आरती करून घेतली, हळद कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा जो मी दिवा ठेवलेला अष्टलक्ष्मी दिवा त्याला प्रज्वलित करून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आई महालक्ष्मीची कोणती जी तुम्हाला येत असेल आरती ती तुम्ही म्हणू शकता। आणि आरती झाल्यावर आईला पुन्हा हळद कुंकू वाहून घ्यायचं। आता मी अष्टलक्ष्मी दिवा इथे प्रज्वलित केलेला आहे म्हणून मी त्या अष्टलक्ष्मींनाही हळद कुंकू करून घेणार, त्यांची यथाविधी पूजा करून घेणार। आणि मग आपण आरती वगैरे झाल्यानंतर कळश जो म्हणजे आपण कुंचन भरून ठेवलेला तो कुंचन आरती झाल्यानंतर पुन्हा हळद कुंकू वाहून थोडासा असा कुंचन आपण हलवून घ्यायचा। कुंचनला हलवल्यानंतर मग तो कुंचन तुम्ही एक वेळा असं त्या म्हणजे नाण्यांना टेकवून पुन्हा उचलायचं आणि एक स्वच्छ अशी प्लेट घ्यायची। सर्वप्रथम तर आपण त्या कुंचनावरचे फूल आणि गजरे बाजूला करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर घेतलेल्या स्वच्छ अशा प्लेटमध्ये सर्व साहित्य असं ओतून घ्यायचं। म्हणजे का त्याच्या मोठ्या प्लेटमध्ये का घ्यायचं, कारण की त्यात आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या आपल्याला शोधून वेगळ्या कराव्या लागतील, म्हणून मोठीच अशी प्लेट घ्यायची। त्या प्लेटमध्ये तांदूळ सगळे ओतले का मग त्याच्यातल्या सगळ्या वस्तू आपण बाजूला काढून घ्यायच्या। कारण की आता माझ्याकडे ते चांदीच्या अक्षता वगैरे त्याच्यात आहेत, मग ते शोधण्यास त्रास होतो, म्हणून मग मी अशी मोठी प्लेट घेते आणि मी सगळं साहित्य निवडून बाजूला करून घ्यायचं। म्हणजे हे सगळं साहित्य तुम्ही तांदळातून व्यवस्थित बाहेर करून घ्यायचं। तुम्ही छोट्याशा डब्बीमध्ये किंवा प्लेटमध्येही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी पोटलीही याच्यासाठी करू शकता। आणि जेव्हा सगळं साहित्य बाजूला केलं किंवा तुम्ही पोटली किंवा डब्बा म्हणा काहीही घेतला असेल तर हे सर्व जे आपण म्हणजे कुंचनात भरले आणि कुंचनात भरून जी आपण सेवा केले, म्हणजे आपण जे मंत्र उच्चारण केले, आपण जे पठण केलेले तेवढं ते त्याचं म्हणजे ते तेवढं पवित्र झालेलं आहे। आणि मग ती जे आपण कवड्या गोमती चक्र हे सगळं जे कुंचनात भरलेलं आहे ते तुम्ही एका पोटलीत घेऊन किंवा एक छोट्याशा डब्बीमध्ये घेऊन तुम्ही तुमच्या पैसे ज्या ठिकाणी ठेवता किंवा तिजोरीमध्ये म्हणा, जिथे तुम्ही तुमची लक्ष्मी ठेवतात तिथे तुम्ही ह्या वस्तू तुमच्या तिजोरीत म्हणा का पैशाच्या ड्रॉवरमध्ये सगळ्या एका पोटलीत बांधून किंवा डब्बीमध्ये ठेवू शकता। आणि जे आपण याच्यासाठी तांदूळ वापरले आहेत कुंचनात, तर हे कुंचनात वापरलेले तांदूळ तिखट जेवणासाठी तरी शक्यतो वापरायचे नाही। मग ह्या तांदळांचा तुम्ही गोड काही बनवून घरातले ते गोड खाऊ शकता। आणि त्याच्यानंतर ही नाणीही स्वच्छ करून त्याच पोटलीत तुम्ही ठेवून द्यायची, म्हणजे जी आपण सगळं साहित्य वेगळं केलेलं आहे त्याच साहित्यात ही नाणी तुम्ही तिजोरीत तुमच्या ठेवू शकता। आणि त्याचप्रमाणे आपण जिथे रांगोळी काढली, जिथे पूजा मांडलेली आहे ती म्हणजे झाडू न मारता कपड्याने सर्व रांगोळी वगैरे भरून घ्यायची। नंतर थोडंसं पाणी शिंपडून ती जागा पुसून घ्यायची, कारण की मग आपण ही जागा अशी स्वच्छ केल्यानंतर इथे झाडू मारण्यास आपण म्हणजे झाडू मारली तरी हरकत नाही। अशा प्रकारे आपण घरच्या साहित्यातही इथे कुंचन सेवा कशी करू शकतो हे पाहिलेले आहे। आणि यासोबत तुम्ही माझा मागचा धनलक्ष्मी कुंचनचा डिटेल व्हिडिओही नक्की बघा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।